शिवाजी महाराज की जय भवानी, छत्रपती संभाजी महाराज की। जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 या निमित्तानं आयोजित सर्व पदाधिकारी व शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेले आमचे नेते, प्रमुख मार्गदर्शक माननीय नामदार डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब, जिल्हा प्रमुख दत्तांना साळुंके, सूरज साळुंके, युवासेना जिल्हा प्रमुख गणेश जगताप, तुळजापूर तालुका अध्यक्ष अमोल जाधव, कळंबचे तालुका प्रमुख ईश्वर शिंदे आणि जिल्हा संघटक आमचे नेते सुधीरांना पाटील, धाराशिवचे तालुका अध्यक्ष संतोष जगदाळे, सर्वांची नावं घेत नाही, भूमून आलेले नगराध्यक्ष आमचे नेते संजय नाना गाडवे, आज या ठिकाणी हा शेतकरी मेळावा आयोजित करण्याच्या पाठीमागचा आणि पदाधिकारी मेळावा आयोजित करण्याच्या पाठीमागचा एक उदात्त हेतू असा आहे की आपण बघतोय कळंब असेल, धाराशिव असेल, या तालुक्यामध्ये मागील कितीतरी दिवसापासून एक राजकीय पोकळी निर्माण होती आणि जे सच्चे कार्यकर्ते आहेत, जी लोकांची खरी कामं आहेत, त्या कामाला येणाऱ्यासाठी एक सक्षम नेतृत्व या भागामध्ये नव्हतं। परंतु मागच्या काळात सावंत साहेबांनी हा तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना, जो कारखाना मागील 12 वर्षापासून बंद होता, तो कारखाना इथल्या सभासद शेतकऱ्यांच्या ऊसाचं गाळप व्हावं, त्यांना चांगल्या पद्धतीनं भाव मिळावा, याच्यासाठी आता खोत साहेबांनी सांगितलं की 3 नवीन कारखाने तयार होतील, एवढा पैसा या कारखान्यामध्ये खर्च करून तुमच्या आमच्यासाठी हा कारखाना सुरू केलेला आहे। सुरुवातीला खूप जणांनी म्हणले की कारखाना सुरू होणार नाही, सुरू झाला तर भाव मिळणार नाही, भाव मिळला तर वेळेवर मिळणार नाही, परंतु ह्या सगळ्या गोष्टीवर, ह्या सगळ्या अडचणीवर मात करून आज तेरणाची चिमणी दिमागामध्ये धूर सोडते आणि शेतकऱ्यांनाही पूर्ण ताकदीने भाव मिळतोय। तर आज या मेळाव्याच्या अनुषंगाने मला आपणाला एवढं सांगायचं आहे, येणारी जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची जी निवडणूक आहे, ती ग्रामीण भागाचा जो विकास आहे, मग शाळा असतील, रस्ते असतील, पुलं असतील, शेतीपूरक योजना असतील, बचत गटाच्या माध्यमातून महिलांना विविध प्रकारचे अनुदान उपलब्ध करून देण्याचं काम असेल किंवा त्यांना छोटे मोठे उद्योगधंदे सुरू करून देण्याचं काम असेल, ही सगळी कामं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून होणार आहेत। त्याच्यामुळे येत्या काळामध्ये आपले नेते डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला जिल्हा परिषदेवर भगवा फडकवायचा आहे, याच्यासाठी आपण इथे एकत्रित जमा झालेलो आहोत। साहेब, आपण ज्यावेळेस भूमपरंडावासीची निवडणूक कमी मताने निवडून आलात, प्रत्येक मेळाव्यामध्ये, कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्याकडून खंत व्यक्त केली जाते की साहेबाचं एवढं मोठं काम आहे, परंतु साहेबाला मतं कमी पडली। राजकारणामध्ये मतं कमी जास्त पडतील, परंतु ज्या एखाद्या लहानग्या मुलीच्या वडिलांनं कर्जापोटी आत्महत्या केली किंवा एखाद्या घरामध्ये दुर्दैवाने एखादा अपघात घडून करता माणूस निघून गेला, त्या घरांच्या किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखाद्या पेशंटला चांगले उपचार देण्यासाठी आर्थिक मदत करण्याचं काम असेल किंवा चांगल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असतील, इंजिनिअरिंगचे महाविद्यालय असतील, इथं शिक्षण घेत असताना त्या शिक्षणासाठी कमी पडणारा खर्च असेल, या सगळ्या बाबतीमध्ये आपण ज्या ज्या लोकांना, ज्या ज्या अशा अडचणीत आलेल्या माणसांना मदत केली, तुम्हाला मतं कमी पडतील साहेब, परंतु त्यांचे जे आशीर्वाद आहेत, ते आशीर्वाद तुमच्या डोळ्यासमोर कधीच पराभव आणणार नाहीत, कारण आशीर्वादाची ताकद ही सगळ्यात मोठी ताकद असते। योजना साहेब, ज्यावेळेस आपण पालकमंत्री होता त्यावेळेस जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपण निधी आणला। कितीतरी प्राथमिक आरोग्य केंद्र होती, त्या आरोग्य केंद्राचं ग्रामीण रुग्णालयामध्ये रूपांतर केलं, नवीन स्त्री रुग्णालय चालू केली। ज्या खात्याचे आपण मंत्री आहात त्या खात्याच्या माध्यमातून या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या किंवा हे शासन
स्थापन झाल्यापासून एवढा निधी आणि एवढी कामं या जिल्ह्यामध्ये झाली नाहीत, तेवढी कामं आपल्या काळामध्ये झालेली आहेत. त्यामुळं आपल्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे आणि येत्या काळामध्ये आपल्यासोबत कुणी असेल नसेल, आपण मंत्री असाल नसाल, परंतु आमच्यासारखी सच्चे कार्यकर्ते आणि तुमच्या कारखान्याला घालणारा ऊस घालणारा प्रत्येक शेतकरी सभासद पूर्ण ताकदीनं भविष्यात आपल्या पाठीमागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही, एवढी आपणाला ग्वाही देतो. जास्तीचं काही बोलत नाही. येणाऱ्या काळामध्ये माझी सर्व पदाधिकाऱ्यांना, शिवसैनिकांना आणि शेतकऱ्यांना विनंती आहे की काम कामाचा गुरु असतो. कामाशिवाय कुठलीही गोष्ट मोठी नाही. कुणी तुम्हाला गोड गप्पा हाणेल, कुणी तुम्हाला मोठी आश्वासनं देईल, कुणी तुम्हाला मोठे मोठे आराखडे, रोड मॅप, हे भविष्यातली स्वप्न मोठी मोठी दाखवतील. अशा कुठल्याही भूलताबाला बळी पडू नका. जो माणूस कॉन्क्रीट काम करतो, जो माणूस आपल्या अडीअडचणीला, आपल्या सुखदुःखामध्ये आपल्याला साथ देतो, त्या माणसाचे हात बळकट करण्यासाठी भविष्यकाळामध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सावंतसाहेबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहू, अशी मी आपल्याला विनंती करतो. व येत्या काळात साहेब आपल्या नेतृत्वात, आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, एवढी आपल्याला ग्वाही देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.